पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे अलर्ट मोडवर। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे अलर्ट मोडवर आलेले आहे। सांगली जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयाची लवकरच बैठक घेऊन त्यांना रुग्णसेवा व्यवस्थितपणे देण्याबाबतच्या सूचना केल्या जाणार आहेत। यासोबतच नागरिकांना अशा धर्मादाय रुग्णालयांची माहिती व्हावी यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटलेलं आहे। आज या अनुषंगाने मान्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य आणि निपुण साहेब जे सचिव आहेत त्यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक पण झाली आणि त्याचबरोबर आम्ही आता जिल्हा स्तरावर सिव्हिल सर्जन, DHO, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि डीन या सगळ्यांची एकत्रितपणे आम्ही बैठक घेऊन आम्ही धर्मादाय आयुक्तांचे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या अनुषंगाने आम्ही थोडंसं कॉर्डिनेशन करणार आहोत। त्यांची एक बैठक घेणार आहोत आणि सुविधा व्यवस्थितपणे देण्याबाबतची सूचना त्या सगळ्या हॉस्पिटल्सलाही देणार आहोत। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अधिक लोकांना सक्षमपणे मार्गदर्शन व्हावं, लोकांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी या सर्व धर्मादाय हॉस्पिटलची यादीसुद्धा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।